आंतरवाली सराटीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मनोज रांगे यांच्या घराची ड्रोनद्वारे टेहळणी केल्याची माहिती समोर येते। आंतरवाली सराटीमधील आंदोलनस्थळाची सुद्धा टेहळणी केल्याचं कळत आहे। तर अज्ञातांनी ही टेहळणी केल्याचं समोर आलं आहे। आंतरवालीच्या सरपंचांच्या घराची सुद्धा पाहणी केल्याचं उघड झालंय। ड्रोनद्वारे ही टेहळणी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। एक ड्रोन आकाशामध्ये उडत होता आणि हा ड्रोन मनोज रांगे पाटील जे उपोषणकर्ते ज्यांनी उपोषण केलं होतं मराठ्यांच्या आरक्षणासाठी, त्याचबरोबर त्यांनी आंदोलन सुद्धा छेडलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा दिला आहे। त्यांच्या घराची टेहळणी केल्याचं कळत आहे ड्रोनद्वारे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन झालं होतं त्या ठिकाणची सुद्धा टेहळणी पाहणी केल्याचं कळत आहे एका ड्रोनद्वारे। आणि त्याचबरोबर आंतरवाली सराटीचे जे सरपंच आहेत त्यांच्याही घराची पाहणी केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हा ड्रोन नेमका कोणाचा आहे, कोणी ही टेहळणी केली असा सवाल उपस्थित होतो। ते काय मारतात मला आणि मग इतकं आग्यामोल काय आलंय 6 कोटी मराठ्याचं, एवढं सोपं आहे का त्याला? ते कोण आहे त्याला? त्याने त्या नादात पडू नये आता लफड्यात। त्या याल ते 5-6 दिवसापासून चालू आहे ती, येतंय जातंय ते, पण ते लयच लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला, पण ते लयच लांब आहे तिकडे। त्याने काय होणार नाही। तुम्हाला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचा प्रयत्न, मी नाही हटू शकत। वैचारिक मतभेद असतील, चालू असतात, राजकीय असतात, सामाजिक असतात, हे बरोबर नाही। हे पाऊल चांगलं नाही। हे पश्चाताप करायला वेळ आली ना ती 1 मिनिट सुद्धा नाही मिळणार त्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।